6 संकेत देतो, तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्यासाठी तयार राहा. वाईट काळ येण्याआधी देव हे 6 संकेत देतो. नंबर 1. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्न येतच असतात, यात काही नवीन नाही. परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्न येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यांवर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचे चिंतन करा. दुसरा संकेत. जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हालाच सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नांबद्दल कुणालाही सांगू नका. तिसरा संकेत. शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. या अवयवांमधले डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडकल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे. याबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत. जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. शास्त्रवचनानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी मांजरीच्या डोळ्यांकडे न बघता तिला हलकवून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत. घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होईल. सहावा संकेत. पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. हे कायम सगळे संकेत नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. देव कधीच भेटला नाही, भेटेल की नाही माहीत नाही, पण देवासारखी तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली यात आमचे भरपूर मोठे भाग्य आहे. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो
तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो. पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवन हा एक अनमोल आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो चढ उतार, सुखदुःख आणि आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य आहे आणि तो आपल्या संगोपन, वातावरण, अनुभव आणि निवडी यांसारख्या अनेक घटकांनी आकारला जातो. जीवन हा देखील एक क्षणभंगूर आणि नाजूक अनुभव आहे आणि प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या वैभवापासून ते मानवजातीच्या सर्जनशीलता आणि यशापर्यंत जीवन सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेले आहे. तथापि जीवन देखील आजारपण, नुकसान आणि अन्याय यांसारख्या वेदना आणि दुःखांनी भरलेला आहे. आव्हाने असूनही जीवन आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते. प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय
आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत. तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही. म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विनाकटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद, कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर
पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे.
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल, अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही, म्हणजे
त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे, 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले, त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंथरूण दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात, ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमाचे पूजन आमचे काही अहित करतील, असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायचे आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते, प्रत्येकाला वाटते.
आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुख समाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात, कधी बायको तर कधी नवरा, तर कधी सासू सासरे, दीर जाव, तर कधी मुलांवर. आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात राहतात, याचे कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना, त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत. करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील, ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे, तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवे. पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे, म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावे. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड आणि सुख स्वभावी होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये मी राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. घरात नटराजाच्या मूर्ती नसावी. अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावे. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. पाचवे, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावेत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी, भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. सहावा, कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील.
तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसंच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुख समृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही करतील हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर
चेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही, तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ सोमीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किराणी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सोमीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी सोमीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कारदाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव
ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न नक्की विचारा. मी हे का करतो आहे, याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल. वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त 2च मार्ग आहेत. एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका, नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा. दुष्ट माणसांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा, सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बळ समजले जाते. अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते. शत्रूंकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोषमुक्त आहे हे समजले जाऊ नये. दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याच प्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करून चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे. माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, परंतु वाईट माणसांच्या संपूर्ण शरीरभर विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे. बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही. आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता
स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही. जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही. जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाही. आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. कारण चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. सुखी जीवनाचे 3 मंत्र. आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका. हेच आपले स्वामी म्हणतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुष्ट आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही. लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो, तो सर्व सुख सुविधा प्रदान करतो, तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते. परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यावर पत्नीची खरी पारख होते. या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर. परमेश्वराने आपल्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत, मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे, मात्र बोलावे मोजकेच. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही. ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट, गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळं झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ नका. जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काही लाभ नाही. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना किती कोणीतरी येईल, जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल. काय वाटतं तुम्हाला, खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का? लक्षात ठेवा मित्रांनो, मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात, उत्तर असतात. नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहेत, बाकी कुणाच्या आयुष्यात नाही. मित्रा, थोडं घराबाहेर निघून बघ. त्या लोकांकडे त्यांच्यापेक्षा स्वतःचे घर नाही, ते लोक रस्त्यावर झोपत आहेत. त्यांच्याकडे पांघरायला काय नाही, ते थंडीत कुडकुडत आहेत. अरे मित्रा, त्या लोकांचा विचार कर. त्यांच्याकडे पाय नाही, डोळे नाहीत, हात नाही, शरीराने पूर्ण विकलांग आहे. भगवंताने तुला सगळं दिले तरी सुद्धा तू विचार करतो की माझ्या आयुष्यात दुःख आहे. बॉडी सगळ्यांना चांगले पाहिजे, पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही, कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना. आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत, शरीराला तकदीर द्यायचे नाही.
आणि आयुष्यात मोठं व्हायचं. अरे मित्रा, स्टीव्ह जॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं. पण त्याने कुठल्याही कारण नाही दिलं आणि त्यांच्या जीवनातून पुढे जात राहिला. सर्व अपयशाचे एकच कारण देत बसता असला, पण नाही, त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी ॲपल उभी करून टाकली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं. पण तो थांबला नाही. त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी नवीन कंपनी उभी केली. खरं तर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला. तोही म्हणाला असता की यार, मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत. पण नाही, तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला, काम करत राहिला आणि ॲपलसारख्या कंपनीला त्याने दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे 100% त्याने दिलेत. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो, लढतो, पुन्हा जोमाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना सामोरे जायचंय की असं हार मानून कारणे देत राहायचे. आयुष्यात काहीही नाही करायचं आहे. हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही, त्यांची इज्जतही नाही करत. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा ना हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव आणि हरूनही गेलात ना, तुम्हाला तुमची अवकात तर समजेल. तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार, मोठी जबाबदारी मी कशी पार पाडू शकते, आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात, पण जिंकतो तोच ज्यांच्या संकटांना सामोरे जातो, लढतो आणि पुन्हा जोशाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता मित्रा, तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना, तुझ्या दुःखांना सामोरे जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचे. आयुष्यात काहीही नाही करायचे. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. हे कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे. स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. मनुष्य जन्म मिळतोय एकदा. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा. त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. जीवनात 2च मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. जीवनात वेळ कशी असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात
नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा, हसमुख राहा. बाकी सर्व टेन्शन सोडून द्या आणि श्री स्वामी समर्थांचे गुणगान करा. श्री स्वामी समर्थ. असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेतून माणसाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहे. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्लभ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात. गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो. कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेतून बदलत असतात. जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी. आपले तत्व नाही, कारण झाडे ही नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस, आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धनप्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून साऱ्या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका, म्हणजे विनाश टाळता येईल. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रार करत बसत नाही. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ उपदेश असे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे अपसुख समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जैसे बीज मनात असे तसे फळ आपल्याला मिळते. शिवशंकर शंभू. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की
तू फक्त माझं नाम घे. तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. अरे, आपण दोघी या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखी कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांनाही यथाशक्ती मदत कर आणि मुखात केवळ माझे नाम घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी कायम तुझ्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ यांचे 21 तोडगे व उपाय. 1. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद, केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. नंबर 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पेसे सोने टाकावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पुनर्गाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्तीसाठी करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो,
दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाईल. हे सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे हे तुम्ही पाळावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही रोज 3 ते 5च्या दरम्यान जाग येते, मग हे अवश्य ऐका. प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी. परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही. प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात, जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर. वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दाची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी साधून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणे, झोपेतून जाग येणे. यात कदाचित काही विशेषही नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळे जाणतो. परंतु अनेकांना ठरूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत नसेल तर तुम्ही खरोखर नशिबान आहात असे समजा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभो मंडलातील ग्रहस्थिती आपल्याला प्रगती करता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असतात. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंथरूण सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत नसेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा, तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या कार्याला सुरुवात तर कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.